विठ्ठल विठ्ठल, भीत नाही आता आपुल्या मी मरणा, दुःखी होता जनान देखवे, विठ्ठल 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 विठ्ठल. भीतीचा उगम हा प्रसंगानुरूप आणि वस्तुस्थितीला धरून असला तरी बऱ्याच अंशी भीती ही अनामिक आणि आभासी सुद्धा असते. त्यामुळे भीती ही कधी कधी आपले आयुष्य व्यापते आणि ते अंधारमय सुद्धा करते. भीती भीती वैचारिक आणि तशी ती भावनिक असते. अनेक वेळा ही भीती आपल्या शरीराला स्वैर अशा मनातही अनियंत्रित करते. मानवी मन आणि मेंदू आणि त्यांच्या ठायी असलेली अमर्याद विचार क्षमता हे आभासी आणि अनामिक जगाला अजून व्यापक आणि भीतीदायक बनवते. आपल्याकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष घडलेले पाप आणि त्यामुळे निर्माण झालेली भीती आपण चांगले काम आणि कार्य करून कमी करायला हवी, होय की नाही? एखादा धोका जेव्हा समोर येतो तेव्हा आपल्याला भीती वाटते. वास्तविक भीती ही आपण बचावात्मक पवित्रा घेऊन त्यातून मार्ग काढावा म्हणून मनाने आणि मेंदूने दिलेला प्रतिसाद असतो. जीवन ही एक ईश्वरी देणगी आहे आणि आपण आपले कार्य आणि कर्म करत राहू असा विचार केला की भीती कमी होते. बुवा, एका बिंदूपासून आपली उत्पत्ती झाली आणि आता आपण या पंचमहाभूतात मिसळून जाणार हे सत्य असल्याने ही भीती आता आपल्याला हळूहळू कमी केली पाहिजे. नामस्मरणाने बुवा भीती दूर जाते. विठ्ठल 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 विठ्ठल.